कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। केस का पण दुकान नव्हे ते असं लोकांनी ओळखलंच नाही पाहिजे। अरे हा तर असं दीपक नका कोल्हे. काय करू, आमच्या गावाकडे जायचं मला आणि परत असं नका करू दीदी। कलर केल्यावर पांढरं होईल की सगळं? हा पांढराच करा ह्याचा कलर। आपण सगळं एकदम पांढरं झाल्यावर काय करू मी परत? फॉरेनर दिसणार ना तू। हे कसलं भारी दिसते फुलवरचा। तुमच्या इथल्या सलून मध्ये असतं का? आमच्याकडे बर्फ असतो 10 रुपयावाला। तुमच्या दोघांचं काय होतं ते? काय होतं भाई तुम्ही दोघांनी लाईक इट वॉज कम्प्लिटली डिफरंट लाईक ओ माय गॉड ओ माय गॉड लाईक आम्ही भाऊ बहीण. रेड 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 सुसू इन द बेड. ये मावशे, ये ताई, ये कमला, अक्काच्या लग्नाला घालं का? पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बात, हे कालीच केलंय बात. ही पोलीस साजूक तू बातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद. ही पोलीस साजूक तू बातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद. कुठं आणले नवीन जागेवर केस का पण दुकान नव्हे। ते असं लोकांनी ओळखलंच नाही पाहिजे। अरे हा तर असं दीपक नका कोल्हे. काय करू, आमच्या गावाकडे जायचं मला आणि परत असं नका करू दीदी। कलर केल्यावर पांढरं होईल की सगळं? हा पांढराच करा ह्याचा कलर। आपण सगळं एकदम पांढरं झाल्यावर काय करू मी परत? फॉरेनर दिसणार ना तू। हे कसलं भारी दिसते फुलवरचा। तुमच्या इथल्या सलून मध्ये असतं का? आमच्याकडे बर्फ असतो 10 रुपयावाला। सो मी जो टास्क दिला होता त्याप्रमाणे मुलींना थ्रिफ्टिंग करून आपले काही जुने कपडे देऊन मुलांसाठी काही नवीन मॉडर्न फॅशनेबल कपडे घ्यायचे होते. थ्रिफ्टिंग म्हटल्यानंतर काही मुलींना जरा जीव वरखाली झाला होता, त्यांचे चेहरे पडले होते. पण त्यानंतर टास्कसाठी काहीही असं म्हणत फायनली त्यांनी थ्रिफ्टिंग केलं. आणि तुम्हाला सांगू खरं तर अगदी सुरुवातीपासून जेव्हा आपल्या सिटी सुंदरींनी गावरान ब्रोना पाहिलं ना तेव्हापासूनच त्यांना त्यांचा मेकओव्हर करायचा होता. त्यामुळे त्यांच्यासाठी ही आयती संधी चालून आली. आणि म्हणून त्यांनी जेव्हा मेकओव्हर करायचं सांगितल्यावर त्यांनी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांचा कम्प्लीट मेकओव्हर केला असणार याबद्दल मला काहीही डाऊट नाहीये. ओके, सो बिफोर वी गो, मी जाण्याआधी पुन्हा एकदा पुष्कर सर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आज वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आलात आणि तुम्ही इकडे परीक्षण केलं, सगळ्यांना खूप प्रोत्साहन दिलं, इन्स्पायर केलं. त्यासाठी खरंच तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या पुष्कर सरांसाठी. थँक्यू. आणि आपल्या गावरान ब्रोला आपल्या सिटी सुंदरीनी ऍक्च्युली खऱ्या अर्थाने सिटी ब्रो असं करून टाकलेलं आहे. असे वेगवेगळे टास्क आणि धमाल मस्ती पाहण्यासाठी पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चल भावा सिटी. चलो के बाय बाय, गुड नाईट एव्हरीबॉडी. चल भावा सिटीत. नो 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 सी इधर इट वॉज आपल्यात काय ठरलं होतं इधर और. नो नो पण त्याने विजयचं नाव घेतलं, पण त्याने नशीब विजयचं नाव घेतलं. मला काय वाटलं की तुला तिने नॉमिनेट केले आणि श्रीने तर तुला, आणि त्याचं लुक पण खूप वाईट होतं. आय नो बट तू गेला आणि लाईक अच्छा लाईक हां विजयला चालायचं. आय वॉज लाईक पास नॉमिनेशन्स आय हॅव बीन टेक. हां ठीक आहे पण त्या ग्रुपमधलं होतं. Yeah, that's what matters. I think now tomorrow you guys need to buckle up. थोड़ा और ज़्यादा. अक्षता. हां अक्षता. ह्या ह्याच्यामध्ये पण So different. पण टेल मी डिफरंट म्हणजे चांगलं आहे ना. Yeah, he looks like a footballer. या तो फुटबॉलर ऐसा लग रहा है कि फुटबॉल खेलने जाने वाला है. फुटबॉलर क्रिकेटर. Oh.
माय गॉड But actually to दीपक म्हणणं काय ओ माय गॉड लवकर बोल. तुमच्या Yeah. दोघांचं काय होतं ते काय होतं ते काय होतं भाई काय तुम्ही होतं? दोघांनी लाईक Oh my god. काय वॉज Oh my कम्प्लिटली God. डिफरंट लाईक Oh my god. जेव्हा मी दीपकला बघितलं माझं तोंड हसत होतं आणि जेव्हा मी शत्रूला बघितलं तेव्हा माझं तोंड यू गर्ल्स आर लाईक कॉंग्रॅच्युलेशन्स so happy of your whatever. तुला पण काय दिलं होतं सगळ्यात आधी अर्जुन आला सगळ्यात आधी ते सगळ्यांनी त्याला हे केलं मी म्हटलं ओके दिस इज गोन गो ऑन अ गुड नोट आपण खराब नको करूया आणि सगळ्या पोरांनी खूप एफर्ट घेतले तर आणि सगळ्या आज पाणी पडाले पाणी आलं इथं किती घाणेरडं आहे बघ ते पाणी हे समुद्रिक पाणी छान दिसतंय ना दादा मी खरंच एकदम वेगळे दिसतंय मी वेगळा करूनच टाकलं मला कधी मी कापाय नाही असलं चांगले दिसताय तुम्ही तर म्हणजे मॉडेल केस वाढला आणि मी तुला सांगू माझे केस बघ आता ब्राऊन झाले बघितलं होतं आम्ही पांढऱ्या तुम्ही याच्यामध्ये होती ना पाहिलं होतं कसं बघितलेलं इथं यायचं अच्छा आम्हाला तर नाही दिसलं जा आता चल जळू नको तू का बरं एकावर जाते माहिती का मस्त काहीतरी केलंस ऐक ना हा एकावर जाते माहिती का हिच्या कोणीतरी जास्त कमी थुकलं होतं त्याच्यामुळं ही चिडू राहिली त्या दुसऱ्या माणसांनी थुकलं जास्त त्याच्यामुळे ही चिडती माझं होतं चुकलेलं जास्त ते आता गेलं धुवून धुवून राम आणि मी भाऊ बहीण दिसतोय आणि जोआना आणि अर्जुन भाऊ बहीण. तो सगळं कलर केल्यानंतर बोलतो आता वाटतं मला जोआना बरोबर पोलंडला जायला अर्जुन एक कॉमेडी बोलतो काय आहे बाबा नकोय पान अरे बाई लय सेफ पुढून येते मी आता दे पाहिजे जॅकेट दाखव देऊन टाक मला चल 6,000 थँक्यू फॉर द जॅकेट परत ते माझ्या बापाच्या काही नाही माझ्या बापाकडे एवढे काय पैसे नाही तू वॅक्सिंग दाखव हे फक्त नीताला थांबवलं इकडे थांब तिला एकदा बोलव फक्त बिचारी आणि सगळं म्हणून झाल्यावरती म्हणतो "ते पण तशी चांगली आहे हा आणि तिने तर त्याला दम दिलं ते तुला मारणार आता मी तू काय केलं तर चेंजिंग बसायचं ना त्याच्यात जरा थोडा वेळ कपडे बदल की अरे बसा ना जेव्हा बोलतील मागतील तेव्हा काढून द्या ना अरे केवढं भारी दिसत हे कसं तू काढलं वॅक्सिंग केली मशीगत झाले एक अरे असं हे बघ केली रामा तर एवढा कॉमिकलचा मूवी मध्ये करता ना अरे ती काय करायची माझे कपडे बदल झाले ए थांब ना बसा ना त्याच कपड्यांमध्ये काय अर्जुनला सांग कपडे नको बदलू बदललं त्यांनी मग त्याला सांग ना मला जॅकेट दे आपलं काय घरातलं नाही माझा आमचा बाप काय एवढं कमवत नाही महिन्याला नुसतं ते 6,000चं होतं नुसतं आणि तू घेऊन देशील बघा येणार मी तिकडे मला माहितीये तुझं घर कुठे हलकट आहे हलकट मुलगा हे आम्ही भाऊ बहीण रेड सुसू इन द बेड झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.